तर मित्रांनो आपण येले आता ओझरखेडच्या डॅम वरती आणि लय मस्त असा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आपण तिथं पॉइंट वर जाऊ आणि तिथं पण दाखवतो तुम्हाला लय मस्त असा व्ह्यू आहे हे बघू शकता हा बघा इकडनं लय मस्त व्ह्यू येतो स्लो 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 पाणी उतरू राहिलं तिथं ते बघा तिथं ते बघा तिथं आजोबा पुढे चाललेत आजोबा आहेत काय माहित कोण आहे आजोबाच आहेत हे बघा आपण जाऊ तिकडं तिकडचा व्ह्यू घेऊ लय मस्त असा व्ह्यू आहे हे बघा इथं छोटासा मस्त पैकी धबधबा वॉटरफॉल आपण इथूनच मस्त बघू लय मस्त स्लो स्लो पाणी उतरू राहिलं इथं चला तर आपण पुढं पण जाऊ तो बघा पक्षी उडला तिथून चला तर आपण जाऊ आता वरच्या साईडला जाऊ आणि तिथे जाऊन बघू मित्रांनो तुम्ही येऊ शकता इथं व्ह्यू पॉइंटला लय मस्त व्ह्यू आहे तिकडच्या साईडला पण आपण बघू नाही तर मग तिकडनं पण जाऊ ते बघा हे बघा इकडनं पण मस्त पाणी उतरतं तिथं ते आजोबा बघा काय करता आपण जाऊ तिथं ते बघा लय मस्त व्ह्यू आहे एक दोन मिनिटं एन्जॉय करा इथं बघू शकता पाणी लय मस्त असा व्ह्यू हे बघा लय टुरिस्ट येऊ राहिले इथं लय मस्त असा व्ह्यू आणि वातावरण पण मस्त आहे वरच्या साईडला जाऊ आता लय मस्त असा व्ह्यू व्ह्यू एन्जॉय करा
जाळा पण टाकेल आहे. हा बघा जाळा मासे पकडण्यासाठी. इथपर्यंत आहे. आपण बर खालच्या साईडने जाऊ आणि तिथे जाऊन व्ह्यू बघू. लय मस्त असा व्ह्यू इथून पण आहे. आणि इथं हा जाळा टाकेला आहे तो दिसायला. इथं काठाला शेती चालू आहे वाटतं. त्याच्या साईडला टोमॅटो लावले आहेत का वांगे आहेत काय माहिती. इथं बघू मस्त इथून. तो बघा टापू मध्येच तो तिथं आहे बघा. आणि हा इथं जाळा आहे. हा असं आहे. बघू शकता लय मस्त असा व्ह्यू. आणि हा सेल्फी पॉइंट आहे. तिथून सर्व व्ह्यू दिसतो. तर मित्रांनो, हे धरण बांधण्यासाठी भरपूर असे गाव पाण्याखाली जायला आहेत. म्हणजे एकतर कृष्णगाव आणि बाकीचे गावांचे नाव माहीत नाही मला. इथं माहिती भेटली म्हणून तुम्हाला बोलतो. म्हणजे धरण बांधण्यासाठी इथं जे गाव असतील ना ते सर्व इथून उठून दिले आहेत. बघू शकता लय मस्त असा व्ह्यू आहे. इथं सेल्फी पॉइंट वगैरे लय मस्त आहे. हा बघू शकता. आता आपण तिकडे जाऊ समोर आणि मस्त बघू. तर मित्रांनो बघू शकता खेकड इथं आहे. हा आहे बरं का. कुठं आहे पण मला आता दिसून राहिले. ही काय आहे ना. हा करतो ते बघा. काळी खेकड आहे. अजून एक समोर आहे. हे बघा इथं दोन्ही पण एकच सोबतच आहेत. दोन्ही पण हे बघा इथं एक आहे. इथं आहे पाण्यामुळे ते क्लिअर दिसत नाही. आणि हे बघा दोन्ही पण सोबतच आहेत. हे बघा तर आपण खाली जाऊ आता. खेकडी आहेत तिकडं. पका पॅक है.
ट्रकिंग घेऊ. घे आता घे. 512 स्टोरेज आपल्याला लागत होता. चला मित्रांनो, आपण आता जाऊ. झालेला आहे टाइम. आपण जाणार आहे आता घरी. चल ये पुढे. वरती बघा कसं झालंय आभाळ. पाण्याचं वातावरण झालेलं आहे. हा बघा इथं पूर्ण काळोशी आली आहे. हे बघा तिकडनं व्ह्यू लय मस्त असा. इथं किती माणसं बसले आहेत खेकडं पकडण्यासाठी. हे बघा खेकडे का मासे काय माहिती. चला आपण आता जाऊ घराकडे. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.